कोण आहे? होय होय. मध 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 मधाचे पोळे, मध आणि मधाचे पोळे आणि मधमाशा. मध मधाचे पोळे मधमाशा. हे काय आहे? काय आहे? मध आहे मध. मध आहे. तुम्ही काढताय? हे काय मधमाशा आहेत काय? हो. किती एकूण किती आहे ते? कधी काढलाय हा मध? काल काढलं. जरा माहिती सांगतो जरा. काल काढलाय? काल काढलं. कुठनं काढलाय? ज्योतिबा डोंगरवरून काढला. हां, ज्योतिबा डोंगरवरून काढला. ज्योतिबा डोंगरावरनं काढला. तुमचं नाव काय? कुणाल. हां, कुणाल आडनाव? वागिरे. गाव कुठलं? ते कोल्हापूरचं असतं. कोल्हापूरचं आहे. तुम्ही काढताय? होय, स्वतः काढतो. कसं काढताय? दूर देऊन काढतो. हां, दूर देऊन. धूर. कसला धूर असतो? धूर कसला? विडीचा. तंबाखू? विडीचा. हां, विडीचा दूर. बिडीचा धूर. हे झाडाची पानं कसली आहे ती? हे त्यानं पोया वाळत नाही ना म्हणून ठेवायला. हां, पोया वाळत नाही त्यानं म्हणून ठेवायला. हे आता वाळवायला ठेवलं आहे. नाही नाही, त्यानं या पाण्याला पोया वाळत नाही म्हणून. ह्यामध्ये मध आहे काय? काय? कशी बाटली? 1250 वाटते. 1250. 1 किलो मध असते ती. आता एक दाखव जरा, असं बाटली करून दाखव बघू. एक किलो मध. लिटर किती येतात? 1 किलो 100 ग्रॅम असते. 1 किलो 100 ग्रॅम. किलो. हा बघा, 1 किलो 100 ग्रॅम मध आहे. 1200 रुपये किंमत. ओरिजिनल आहे प्युअर. बघा ते चौकशी करून दाखव ना. नाही, काढू नका, काढू नका तुम्ही, काढू नका. त्याला दाखवते फक्त. काढू काय नका. मिक्स असले तर कळते आपल्याला. कसं कळतं ते? असं बघायचं. पिवळ काकवी काय असलीच कपड्याला डाग पडते. पिवळ नंतर डाग पडत नाही कपड्याला कधी. कपड्यावर थांबत नाही ते. अजिबात कपड्यात थांबत नाही. त्याची कपड्यात अनेक थांबत कारणं नाही. तरी अशी बघायची. काय मिक्स असलं तरी ते कळते आपल्याला. पाण्यामध्ये पिवळ काकवी काय लगेच पाण्याला पाणी व्हायला पाहिजे. मध कधी पाण्यात पण होत नाही. तासभर ठेवा खायचं ते. त्याचं पाणी तुम्ही टाकून द्या, मध खायचा खाली बसलेला असतो. सकाळी बारक होतं. असते मधाचं. म्हणजे मध कसा ओळखायचा? मध कसा ओळखायचा? एकतर तो कपड्यावर राहत नाही, त्यावर किंवा शर्टावर शर्टावर राहत नाही आणि पाण्यात विरघळत नाही. वेगळंच नाही. जसं आहे तसा थर राहतो. होय. ओके. तुम्ही किती वर्षापासून मध काढताय? दोन वर्ष झालं. हां, 2 वर्ष झालं. 2 वर्ष. हा व्यवसाय हाच आहे की किती व्यवसाय होतो म्हणजे साधारण त्याचं? म्हणजे व्यवसाय म्हणजे कसं काय, म्हणजे चरितार्थ होतं का तेवढा? होते. म्हणजे साधारण महिन्यातनं किती पोळे वगैरे काढता? महिन्यात नाही दररोजचं असतं. दररोज काढता? कुठं कुठं पोळे तुम्हाला कसं कळतं? असं नाही, हुडकायला लागते त्याला का. कुठं झाडाला बघून हुडकायला लागतं. ओळखता आता तुम्ही? जेवढी झाडं की ना सगळी झाडं बघावून जायला लागते. झाडं शोधता? हां. कुठे कुठे शोधता? हे ज्योतिबा डोंगर, केरली, मानगाव, हेरला, तोका ह्या भागातच? डान्स साईडला जास्त. साधारण आता तुम्ही आता महिन्याचं साधारण किती मध काढता? महिन्यात आता म्हणल्यावर तरी बी एकटा नसते मी काढायला. लई जण असतात. किती जण 10-15 असतात? जण म्हणजे टीम आहे? टीम असते 10-15 जण. 10-15 जण. म्हणजे ते एकाच गावातले आहेत सगळे? हां, सगळे एका जणाचे. सगळे एकाचे. आणि जेवढे खपलं का नाही तेवढे घेऊन वाटली घेऊन. वाटे घालता तुम्ही? कसे घालता वाटे? ते पोळ्याप्रमाणे की? वाटणी म्हणजे असं वाटून घेतोय पैसे जे विकत. हां, एकटा काढत नाही एवढं. 10 जण 15 जण असतात. 10-15 जण असतात. पाहू शकता तुम्ही, हा मधाचं पोळं आहे हे. इथे आपण ज्योतिबा कोल्हापूर जो मार्ग आहे त्या मार्गावरती आहोत आणि इथे मध विक्रीसाठी हे. तुमचं नाव पुन्हा एकदा सांगा जरा. कुणाल 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 वागिरे. कुणाल वागिरे हे आता इथे मध विकायला बसलेले आहेत. एवढंच आहे मध? एवढंच आहे. साधारण आता ज्योतिबा यात्रेनिमित्त आता किती म्हणजे काढला होता? किती खपला? किती राहिला? मला म्हणजे 4-5 बाटल्या गेल्यात माझ्या. तेवढ्यात 5 बाटल्या राहिल्या. यात्रा होती काल, 5 बाटल्या गेल्या. आता पण आज काल तर खपलेलं, काल होतं आणलेलं. हां. तर आज 5 बाटल्या खपल्यात, 5 राहिल्यात. 10 बाटल्या आणल्या. मध मला सांग कसं काढतात? धूर देताना तुम्ही काय? बिडीचा धूर द्यायचा नसता त्याला. मग माशावर होय का? बिडीचा? बिडीचा निसा धूर दिला का नाही माशावर जातं. तुमच्या अंगावर येत नाही? काय म्हणला? अंगावर येत नाहीत त्या माशा? नाही नाही, धूर असला का नाही अंगावर येत नाही. जर बिगर धूरचं आपण गेलं तर चावायचं. घोंगडे बिंगडे काय घालत नाही अंगावर? काहीच नाही?
ते पहिला चावलं का नाही सुचत होतं, आता चावलं का नाही सुचत नाही, मला ते सवय पडल्यामुळे. हो. कुठे कुठे चावले दाखवा बघू. नाही ना, आता चावलं नाही मला. नाही चावलं नाही. हे पाहू शकता, हे आता कुणाल जे आहेत ते मध काढतात झाडावरून अशा प्रकारे आहे. मध इथलं ठेवलं आहे त्यांनी. तुम्ही ते ह्या मार्गावर दररोज असता की कसं काय? शनिवार रविवार 2 दिवस. आता यात्रा चालू आहे म्हणून आज असते. शनिवार रविवार 2 दिवस. इतर वेळी शनिवार रविवार आणि बाकी यात्रा चालू असल्यामुळे दररोज असतो तुम्ही. ओके, थँक्यू. तुम्ही चांगली माहिती दिली. आता तुम्ही पाहू शकता हा मध एक पोळं काढायला साधारण किती वेळ लागतो? एक पोळं काढाय तरी आमच्यासाठी म्हणल्यावर 10-15 मिनिट. 10-15 मिनटं. मोठं पोळं काढायला मोठं काढत नाही आम्ही, आगे काढत नाही. आग्या यामध्ये प्रकार किती आहेत मग ह्याच्यामध्ये मधमाशांमध्ये? त्याच्यामध्ये 3 असतात. एक दगडातलं असतं, हां. एक भिंतीवर असतं आणि एक झाडावर साधं असतं. दगडावर हे 7 करणार कप्प्याचं. हां 7 कप्प्याचं म्हणतात, सातेरी म्हणतात त्याला. सातेरी मधमाशी. त्याला सातेरी म्हणतात. आणि दुसरं एक हे सातेरी मधमाशी. मग 7 पोळे असतात त्याला. हां, याला 7 कशी एक पोळे. पोळी असते. त्याला 7 असतात बारक्या बारक्या. हां 7 हे असतात, चौकोन असतात, हां षटकोन. हां, गोल गोल पोळे असतात तेव्हा 7 हां. असतात पोळ्या. त्याला सातेरी मध म्हणतात. काय सातेरी मध. सातेरी मध. दगडातलं मध म्हणलं तर पण चालतं. दगडातला मध. आणि दुसरा एक बिल्डिंगवर असतो भिंतीचा, त्याला आग्या म्हणतात. आग्या. हां. आणि हे साधं बारक्या मागे. हे साध्या हे आता इथे आहेत, हे चावत नाहीत. नाही नाही. पाहू शकता या मधमाशा आहेत. ते मध आतमध्ये आहे का याच्यामध्ये तयार करतात? यामध्ये नाही आता. मध्ये हे सगळं आतमध्ये पिळून काढलेलं असतं. पिळून तर वर असते. ते बसतात त्याच्यावर. मध जो आहे तो 1200 रुपये किलो त्यांच्याकडे मिळतो. कधी तुम्ही या मार्गावर आलात तर निश्चितपणे घ्या. आणि तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू तुम्ही माहिती दिल्याबद्दल.